तर कुठे पैसे वाटप होतात आणि कुठे आरोप होतात, पाहूयात टॉप 9 बातम्या। कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार यांच्या समर्थकाकडून पैसे वाटल्याचा आरोप आहे। मोहिते नावाच्या व्यक्तीने पैसे वाटले, भाजपचा आरोप, पोलिसांकडून तपास सुरू। बारामतीचे शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्यावर पैसे वाटपाचा आरोप आहे। तक्रारीनंतर निवडणूक आयोगाकडून श्रीनिवास पवारांच्या शरयू मोटर्समध्ये तपासणी, काही आढळलं नसल्याची निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती आहे। ऑफिसमध्ये अधिकारी आणि तपासून आले गेले, माझ्यासोबत पहिल्यांदा असं झालंय। माझे मोठे बंधू भाजपसोबत आहे, त्यामुळे ते या गोष्टी शिकतात, पण बारामती शरद पवारांसोबत आहे, श्रीनिवास पवार यांचा निशाणा। संभाजीनगरमध्ये बोटाला शाई लावून पैसे वाटप केल्याचा आरोप आहे। अंबादास दानवेंकडून फेसबुक पोस्ट करत हे आरोप। शिरसाट यांच्या सांगण्यावरून 2 कोटी रुपये पोलिसांनी सोडले, दानवेंचा आरोप। माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना रुग्णालयातून डिस्चार्ज, हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही, अनिल देशमुख यांचा इशारा। तर हल्ल्याप्रकरणी 4 अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल झालाय। शरद पवारांनी फोन करून अनिल देशमुख यांची विचारपूस केली, काळजी घेण्याचा सल्ला दिलाय। अनिल देशमुखांवर दगड मागून फेकला तर डोक्याच्या मागे का नाही लागला, फडणवीसांचा हा सवाल। तर देशमुखांवरील हल्ला म्हणजेच सलीम जावेदची स्टोरी, अशीही टीका। जतमध्ये नंबर प्लेट नसलेली गाडी पकडल्यानंतर भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी पैसे वाटपाचा अपक्ष उमेदवार तमनगौडा रवी पाटलांचा आरोप आहे। तर तमनगौडा रवी पाटील मनोरुग्ण माणूस आहे, त्यांना 23 तारखेला मनोरुग्णालयात दाखल करणार। पैसे वाटल्याच्या आरोपांवर गोपीचंद पडळकर यांचं उत्तर। रमेश कदमांच्या अपहरणाची सुपारी दिल्याची ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली। रमेश कदम शरद पवार गटाचे मोहोळचे माजी आमदार आहेत। पैसे देऊन माझी हत्या करण्याचा कट, पोलीस सुरक्षा द्या, अन्यथा माझा बाबा सिद्दीकी व्हायला वेळ लागणार नाही, धमक्यांबाबत रमेश कदम यांचं वक्तव्य। तपास करण्याची गृह खात्याकडे केली आहे मागणी।